नमस्कार, शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर छान मस्त असा उन्हाळा सुरू आहे, तर उन्हाळ्यातले छान असे भरपूर सारे पदार्थ आपण बनवलेले आहे। त्यातलाच एक प्रकार आपला आता राहिलेला आहे, ते म्हणजे गव्हाची कुरडई आणि पळीपापडी। तर 1 किलो गहू घेतलेला आहे मी। तर याला छान मस्त असं निवडून घ्यायचा, स्वच्छ करून घ्यायचा आणि याला 3 दिवस भिजत घालायचा। रोज पाणी याच्यातलं चेंज करायचं, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा। 3 दिवस रोज आपल्याला पाणी, म्हणजे आता भिजू घातला तर सकाळी पाणी छान धुवून घ्यायचा आणि भिजत घालायचा। दुसऱ्या दिवशी छान त्यातलं पाणी काढायचं, दुसरं पाणी टाकायचं। असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे लगातार। मग तिसऱ्या दिवशी आपण काय करायचं, याला मिक्सर मधून छान फिरवून याचा खडा घ्यायचा आहे। तर हे 1 किलो गहू आहे, याच्या आपण पळीपापड्या पण बनवूया आणि थोड्या कुरड्या पण बनवूया। तर मी ऑलरेडी गहू भिजत घातलेला आहे, तुम्हाला दाखवते। हा बघा, गहू छान आपला भिजलेला आहे, 3 दिवस झालेले आहे। याच्यातलं रोज पाणी चेंज केलेलं आहे। असा मस्त असा शिक बाहेर येत आहे, म्हणजे आपला गहू छान भिजला गेलेला आहे। काय करायचं, मी काय केलं, आज गहू भिजू घातला, त्यातलं 2 म्हणजे रोज पाणी चेंज केलं, दुसरं पाणी स्वच्छ टाकलं। त्याच्यामुळे काय होते, गव्हाला वास लागत नाही, कुरडीला वास येत नाही आणि कुरडी आणि पळीपापड्या ह्या अशा पांढऱ्या शुभ्र होतात, खायला खूप टेस्टी लागतात। तर मग आता त्याच्यावर तांबळ म्हणतात ना, ते पण चढत नाही, म्हणजे असे लालसर पडत नाही, म्हणून आपल्याला रोज याच्यातलं पाणी चेंज करून घ्यायचं आहे। तर माझं पाणी वगैरे सगळं चेंज करून झालेलं आहे। आता आपण याला छान मस्त असं मिक्सरला फिरून घेणार आहोत। आता हे झाले आपले गहू भिजलेले। आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर थोडी टिप्स सांगते, म्हणजे याला फिरवत आहे तर ते जाम होणार, परत चिकट होणार भांडे। त्याच्यासाठी काय करायचं, हे साईडला ठेवते मी गहू। असं एक गंज वगैरे घ्या, एक चाळणी घ्या, याला छान थोडं तेल आणि मीठ लावून घ्या, म्हणजे चिपकणार नाही। त्याच्या खाली एक आपण असा कॉटनचा कपडा ठेवणार आहे, त्याला पण मीठ लावून घेणार आहे आणि याला घट्ट बांधून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होईल की जे छान आपलं हे आहे, म्हणजे गहू आहे ज्याचा आपण चीक काढणार आहोत, तो चिकच मस्त असा याच्यामध्ये उतरेल। बाकीचं जे गव्हाचा कोंडा वगैरे आहे तो जाणार नाही, म्हणून हे असं आपल्याला छान घट्ट बांधून घ्यायचं आहे। मध्येशी थोडंसं असं हे करायचं आणि या चाळणीला पण आपण मीठ लावून घेणार आहोत। हे मिक्सरचं पॉट आहे, याला आपण थोडं पहिले तेल लावून घेणार आहोत। थोडंसंच तेल लावायचं, नाही तर परत तेलकट होऊन जाईल। थोडं म्हणजे जाम जाणार नाही आणि पल्स मोडवर आपल्याला फिरून घ्यायचं आहे। आता आपण मीठ टाकूया, मीठ पण छान असं लावून घेऊया आणि हेच मीठ आपण चाळणीमध्ये पण लावून घेऊया असं छान। त्याच्यामुळे आणि मध्ये मध्ये आपण याच्यात मीठ हे करत जाऊ आणि चाळणी स्वच्छ करत जाऊ, त्याच्यामुळे काय होईल, पटापट होऊन जाईल। आता हे साईडला ठेवूया। गहू छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण। हा गहू घ्यायचा आहे आपल्याला, जेवढा चिक होईल तेवढा आपल्याला नंतर मग काढून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर भरपूर सारा केला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, जेवढा केला तेवढा चालतं, कारण की चिक जो आहे तो लास्टमध्ये खालीच जाऊन बसतो। तर आता आपण याला छान पाणी टाकून मिक्सरला फिरून घेऊया। तर बघा, मी अशा प्रकारे छान पाणी टाकून फिरून घेतलेलं आहे। बघा, एकदम त्याला पेस्ट नाही करायची, पल्स मोडवर आपल्याला चालू बंद करत करत आपल्याला छान फिरून घ्यायचं। आता आपण काय करणार आहोत, या चाळणीमध्ये टाकायचं। बघा, जो कोंडा आहे तो वर येतो आणि चीक जो आहे तो बघा अशा प्रकारे खाली राहतो। तर मग आपण असं छान असं फिरून घ्यायचं। अशाच प्रकारे आपण परत गहू घेऊया।
जास्त नाही बनवत आहे, 1 किलोची बनवत आहे, त्याच्यामुळे आपण अशाच प्रकारे तांदूळाची पण पळी पापड आणि कुरडी बनवलेली आहे, पाणी टाकलेलं आहे बघा. आता मिक्सरला फिरून घ्यायचं परत. छान मिक्सरला फिरून घेतलेले आहे. आता आपण याला पण टाकून घेऊया. बघा छान मस्त असं. आता तुम्हाला मी एवढं करून दाखवते आणि नंतर मग बाकीचं संपूर्ण हे करून घेते. त्याला हळूहळू असा गाळून घ्यायचा आहे, म्हणजे जे तांबूसपणा जो आहे ना तो बिलकुल याच्यामध्ये जाणार नाही. छान मस्त असा आपला चीक आपल्याला मिळेल. तुम्हाला दाखवते खाली कशा प्रकारे चीक येत आहे तो. हे बघा अशा प्रकारे हळूहळू आपला चीक पडत आहे गंजामध्ये. तर असं टाईट बांधल्याने काय होते की व्यवस्थित मग त्याच्यामध्ये तो पडतो. तर याला आपण छान गाळून घेऊया. आता काय करायचं, याला छान असं पिळून घ्यायचं. असं पिळत जायचं. पाण्याचा वापर भरपूर करायचा. हे बघा असं कोंडा निघते. याच्यामध्ये अजून परत पाणी टाकायचं. जेवढं पाणी टाकाल तेवढं संपूर्ण चीक तो खाली गंजामध्ये उतरतो. तर बघा हा पूर्ण चीक परत आपण त्यातच काढून घेणार आहोत. नंतर मग सगळा कोंडा आपण साईडला करणार आहोत. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण हे करून घेते, मग तुम्हाला परत दाखवते. आता हे पूर्ण फक्त नुसतं फिरून घेते मिक्सरला, बाकी मग तुमच्याशी शेअर करते. काय करायचं आपल्याला, हे एका भांड्यामध्ये पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये संपूर्ण पाणी मी गाळून घेते आणि संपूर्ण चीक मी गाळून घेते. हा बघा चीक छान असा पांढरा शुभ्र चीक निघत आहे. जेवढं पाणी असेल तेवढं चांगलंच आहे, कारण की काय होतं चीक जो आहे तो असं आपण गाळून घेणार आहोत. याने काय होते माहिती आहे का, आता हे आपण गाळलं ते पाणी सगळं वर येते आणि चीक जो आहे तो खाली बसतो. त्याच्यामुळे आणखीन आपला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर मग हे पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलं फक्त. हे बघा. आणि आता हे याच्यात कोंडा पण आहे, याला आता मस्त असं चोळून याचं आपल्याला हे काढायचं आहे. तर गाळून घेऊ आधी, मग पाणी टाकून त्याला छान मस्त हे बघा अशा प्रकारे असं छान अलगद हाताने छान त्याला चोळून घ्यायचं. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि याला चांगलं चुरायचं, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी जे आहे गहूचं ते संपूर्ण निघते, चीक संपूर्ण बाहेर निघते. बघा अशा प्रकारे. आणि याला छान मॅश करून याला काढायचं. हे बघा असं छान असं करून हे असं
असा संपूर्ण चीक काढून घ्यायचा असा. आता त्याला परत गाळून घ्यायचं. बघा एवढं निघलं पाणी. आता आपण परत त्याच्यामध्ये एकदा पाणी टाकणार आहोत. तर आता परत हे पाणी संपूर्ण गाळून घेणार आहोत आपण. हे बघा हे अशा प्रकारे चीक बुड अशी बसतो. तर परत आपण एकदा गाळून घेऊया. काही कण वगैरे गेले असेल ते निघून जाते म्हणजे. हे बघा हे असे राहतात. त्याच्यामुळे परत एकदा गाळून घ्यायचं. अशाच प्रकारे मी संपूर्ण गाळून घेते. अशाच प्रकारे संपूर्ण गाळून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा संपूर्ण आपला चीक काढून झालेला आहे. म्हणजे आता नुसतं पाणीच आहे, खाली संपूर्ण चीक बसून जातो, पांढरा शुभ्र चीक येतो. आपलं संपूर्ण काढणं झालेलं आहे. यात काय करायचं, तुरटीचा खडा घ्यायचा आणि याच्यात टाकून ठेवून द्यायचा. म्हणजे जे काही गव्हाचा जे तांबूळपणा असेल तो निघून जातो आणि स्वच्छ असा पांढरा शुभ्र असा आपला चीक रेडी होतो. तर आता उद्या आपण याच्या पळी पापड्या आणि कुरड्या करणार आहोत. तर मग उद्या सकाळी आपण बघूया. आता याला झाकून रात्रभर तसंच ठेवायचं आहे. चला तर मग आता याला झाकून ठेवायचं, रात्रभर तसंच ठेवायचं आणि सकाळी आपण बघूया. हा तुरटीचा खडा आहे, आपण याच्यात टाकणार आहोत. सकाळी काढून घेऊया. हा तशाचा तसाच राहतो. आता थोडंसं असं फिरून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपला चीक खाली बसेल आणि पांढरा शुभ्र येईल. असं 4-5 वेळा करायचं आणि मग लास्टमध्ये टाकून द्यायचं. आता आपण याला झाकून तसंच ठेवणार आहोत. तर सकाळी बघूया. तर बघा आपण छान रात्री भिजू घातलेला होता, म्हणजे चीक काढलेला होता. तो अशा प्रकारे रेडी झालेला आहे. आता आपल्याला संपूर्ण याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग खाली जो चीक बसलेला आहे त्याचे आपण पळी पापड बनवूया. हे पाणी संपूर्ण काढून घेते. तर आपण वरवरचं संपूर्ण पाणी काढून घेणार आहोत. असं या पाण्याचे आपल्याला मी धापोडे बनवणार आहे, त्याची पण रेसिपी शेअर करते. खूप छान होतात. वरवरचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, अलगद काढायचं, त्याला हलवायचं नाही.
संपूर्ण पाणी काढून तुम्हाला दाखवते मग. आता काय करायचं, एक छोटं भांडं घेते, त्यामध्ये असं अलगद पाणी संपूर्ण काढून घेते. चिक नाही गेला पाहिजे, नुसतं पाणी पाणी. आता बघा एवढा आपला चिक आहे. तर आपण याचे पळी पापड पण करणार आहोत आणि कुरोडी पण करणार आहोत. तर आता आपण पळी पापडला किती घेणार आहोत आणि कुरोडीसाठी किती ठेवणार आहोत ते बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण छान कुरोडी करायला, पळी पापड करायला घेणार आहोत. बघा चिक आपला मस्त असा पांढरा शुभ्र चिक आहे. बघा हे बघा, असा पांढरा शुभ्र चिक आहे आपला. तर आता आपण याच्यातला थोडा चिक घेणार आहोत आणि थोडा चिक पळी पापडसाठी ठेवणार आहोत, कुरोडीसाठी सॉरी. तर याला छान मिक्स करून घेते मी. जो तुरटीचा खडा टाकला होता ना आपण, तो असा साईडला काढून घ्यायचा. बघा खडा बिलकुल विरघळला नाही, जसं आहे तसंच आहे बघा छान. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याला मोजूया. मग पाणी टाकायचं, आपल्याला अंदाज कळेल किती पाणी टाकायचं ते. तर बघा या कटोरीने 1 कटोरी मी चिक घेतलेला आहे. आता आपण या कटोरीने 1 कटोरी चिक घेतलेला आहे. तर मग या कटोरीने आपण 4 कटोरी पाणी घेणार आहोत. चार कटोरी पाणी घेतलेलं आहे. 2 कटोरी पाणी आपण बाजूला दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवूया. लागलं तर घ्यायचं, नाहीतर मग नाही घेतलं तरी चालते. तर आता आपण याला छान गॅसवर झाकून याला उकळी काढून घेऊया. आता बघा हे 2 कटोरी पाणी मी एक्स्ट्राचं गरम करून घेते दुसऱ्या गॅसवर बरं का. याच्यात 1 कटोरी आहे, म्हणजे हे 2 कटोरी पाणी मी वेगळं गरम करून घेते. लागलं तर टाकायचं, नाही तर नाही. त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हा आपला चिक 1 कटोरी चिक आहे. त्यात थोडं पाणी घालून घेतलं म्हणजे चिक छान असा पातळसर होतो. आणि थोडं पाणी घालून घ्यायचं. तर मी त्या भांड्याला लागलं होतं तर थोडंसं पाणी टाकून यालाच पातळ करून घेतलं, याला चिक होता म्हणून. दुसऱ्या गॅसवर पण आपण पाणी ठेवलेलं आहे, त्याला पण छान गरम करून घ्यायचं आहे. बघा किती पांढरा शुभ्र चिक असा छान मस्त आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण याची पळी पापड बनवणार आहोत. छान म्हणजे आपल्याला वरायला, म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये टाकायसाठी थोडा पातळच लागेल, कारण की एकदम घट्ट टाकला तर ते गाळे होऊन बसेल. त्याच्यामुळे थोडंसं असं पातळ, थोडंसं पाणी टाकून थोडंसं असं पातळ करून घ्यायचं, म्हणजे तो या गंजाला चिपकून राहणार नाही. आपण पाण्याला झाकून ठेवलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे.
हे 2 चम्मच मीठ आहे, जास्त टाकू नका नाही तर खारट होईल, कारण की वाढल्याच्या नंतर ते. तर 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आता परत एक उकळी द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करूया आणि थोडा थोडा चीक टाकूया. बघा गॅसची फ्लेम कमीच आहे. असं थोडंसं टाकायचं. बघा गाठी पकडू द्यायची नाही बिलकुल, अलगद सोडायचं. गाठी पकडली की लगेच मोडायची. बघा आता हे शिजलेलं आहे. आता याला ओळखायचं कसं ते सांगते. पाणी घ्यायचं थंडवालं, नॉर्मलवालं घ्या, त्यामध्ये टाकून बघायचं. बघा असं वर आलं, एकसारखा गोळा तयार झाला तर समजायचं आपलं बॅटर संपूर्ण शिजलेलं आहे व्यवस्थित. बघा असं छान त्याचा गोळा तयार होतो तर बॅटर शिजलेलं आहे. नाही तर मग प्लेटवर असं टाकून बघायचं. एकसारखं राहत असेल, पसरत नसेल तर आपला बॅटर छान मस्त असं शिजलं गेलेलं आहे. बघा छान छान झालेलं आहे. आता गॅस बंद करून द्यायचा. बॅटर शिजण्याचे 2-3 रिझन आहे. असं बबल्स येत दिसलं तर पण आपलं बॅटर शिजलं जातं, म्हणजे शिजलेलं आहे, संपूर्ण बॅटर झालेलं आहे. पळी पापड प्लेटमध्ये घेऊन पण आपण चेक करू शकतो आणि पाण्यामध्ये टाकून पण. थोडं तेल शिंपडायचं आणि पाणी शिंपडायचं, म्हणजे आपण जर प्लास्टिक सीटवर टाकत असेल तर याच्यामुळे काय होते, याला चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतं. मग जर आपल्याला कॉटनच्या कपड्यावर वगैरे टाकायचं असेल तर मग त्याला ओलं करून टाकायचं. असं थोडंसं टाकल्याने हे चिपकत नाही, बॅटर छान निघतात. तेल जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, थोडं पाणी शिंपडायचं.
एकदम जाडी पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा प्रकारे टाकायचे। होते बघा अशा प्रकारे टाकायच्या, म्हणजे एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही, मीडियम साईजच्या टाकायच्या। म्हणजे कसं तळाच्या वेळेस पण ती छान अशी मस्त अशी फुटल्या जाते, म्हणजे तळल्या जाते छान फुलती। त्याच्यामुळे छोटे छोटे केल्या तरी चालतात, त्या अशा मस्त दुप्पट फुलतात। बघा मस्त अशा एकसारख्या, बिलकुल गाठी पकडलेल्या नाही आहे, एक सारखा चीक झालेला आहे मस्त असा। त्याला चकाकी पण एवढी छान आलेली आहे, असा पांढरा शुभ्र असा आपला चीक तयार झालेला आहे। आता अशाच प्रकारे संपूर्ण आपण पळीपापड टाकून घेणार आहोत आणि मग 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग आपण तळून बघूया आपली पळीपापड कशी झाली ते। तर बघा अशा प्रकारे आपल्या मस्त गव्हाच्या चिकाच्या पळीपापड रेडी झालेले आहे। बघा किती सुंदर झालेले आहे, अशी मस्त पातळशी अशी मस्त झालेले आहे, जसे आपण वाफेवर वगैरे बनवतो ना त्याप्रमाणे आपले पापड रेडी झालेले आहे। तर आता आपण भरपूर सारे आहे, मी तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवत आहे, एवढे सारे नाही दाखवत आहे। आता आपण याला तळून बघूया। आणि खूप छान झालेले आहे, एक पण तुटला नाही काही नाही, एकदम असा मस्त असा आपला बघा किती छान असा ट्रान्सपरंट आपला मस्त असा पळीपापड रेडी झालेला आहे गव्हाच्या चिकाचा। बघा असा हात जरी दाखवला ना तरी मस्त असा दिसत आहे, म्हणजे किती ट्रान्सपरंट झालेला आहे तो, एकदम असा पातळसा असा आपला छान पळीपापड रेडी झालेला आहे। बघा छान मस्त 2 दिवस कणकणीत उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे आणि आता आपण याला तळून पण बघूया। करायसाठी ठेवलेला आहे, आता आपण तेल गरम झालं तर ते चेक करूया आणि तेल गरम व्हायचं आहे, तेल छान गरम करूया आणि आपण मग पूर्ण आपल्या पळीपापड्या तळून दाखवूया। बघा तेल छान तापलेलं आहे, आता आपण मस्त अशी टम्म फुगलेली आहे। बघा दुप्पट अशी आपली पळीपापडी फुगलेली आहे, अशी मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे। आपण 2-3 अशा पापड्या तळून बघूया। बघा अशा प्रकारे आपले तळून छान मस्त असे पापड दुप्पट तिप्पट फुललेले आहे, मस्त असे झालेले आहे। बघा छान मस्त असे पापड फुललेले आहे, मस्त तळून छान झालेले आहे। बघा मस्त दिसत आहे, छान असे झालेले आहे। बघा साइज मध्ये असं मस्त डबल फुललेलं आहे, छान दुप्पट झालेलं आहे, असं मस्त ट्रान्सपरंट झालेलं आहे छान, आणि खुसखुशीत पण तसाच झालेला आहे। अशा प्रकारे आपली मस्त गव्हाची पळीपापड रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।